रामकृष्ण हरी. श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पावन कृपेने क्षणभर सर्व विचार बाजूला ठेवून मन शांत, प्रसन्न आणि एकाग्र करूया. आज आपण श्री ज्ञानेश्वरीच्या प्रथम अध्याय अर्जुन विषाद योग मधील ओवी क्रमांक 1 ते 50 यांचे अमृतमय वाचन करणार आहोत. प्रत्येक ओवीत माऊलींचे ज्ञान, भक्ती आणि जीवनाला दिशा देणारा अमूल्य संदेश दडलेला आहे. त्यामुळे हे वाचन शेवटपर्यंत श्रद्धेने ऐका आणि माऊलींच्या कृपेचा अनुभव घ्या. चला श्री ज्ञानेश्वरी वाचनास प्रारंभ करूया. श्री गणेशाय नमः. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. देवा तूंची गणेशू सकलार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. हे शब्द ब्रह्म अशीश तेची मूर्ती सुवेश जेथ वर्णवपू निर्दोष मिरवत असे. स्मृती तेची अवयव देखा आंगिक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थशोभा. अष्टादश पुराणे तींची मणिभूषणे पदपद्धती खेवणी प्रमेय रत्नांची. पदबंध नागर तेंची रंगाथिले अंबर जेथ साहित्यवाणे सपूर उजाळाचे. देखा काव्य नाटका जे निर्धारिता सकौतुका त्याची ऋणुझुणती क्षुद्र घंटिका अर्थध्वनी. नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माझारी रत्ने भली. तेथ व्यासादिकांच्या मती तेची मेखळा मिरवती चोखाळपणे झळकती पल्लव सडका. देखा षडदर्शनी म्हणीपती तेची भुजांची आकृती म्हणोनी विसंवादे धरिती आयुधे हाती. तरी तर्कू तोची फरशू नीती भेदू अंकुशू वेदांतू तो महारसू मोदकू मिरवे. एके हाती दंतू जो स्वभावतः खंडितू तो बौद्ध मत संकीतू वार्तिकांचा. मग सहजे सत्कार वादू तो पद्म करू वरदू धर्मप्रतिष्ठा तो सिद्धू अभयहस्तू. देखा विवेकवंतू सुविमळू तोची शुंडादंडू सरळू जेथ परमानंदू केवळू महासुखाचा. तरी संवादू तोची दशनू जो समता शुभ्रवर्णू देवो उन्मेष सूक्ष्मीक्षणू विघ्नराजू. मज अवगमलिया दोनी मीमांसा श्रवणस्थानी बोधमदामृतमुनी अली सेविती. प्रमेय प्रवाल सुप्रभ द्वैताद्वैत तेची निकुंभ सरिसेपणे एकवटत इभ मस्तकावरी. उपरी दशोपनिषदे जिये उदारे ज्ञानमकरंदे तिये कुसुमी मुगुटी सुगंधे शोभती भली. अकार चरण युगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे. हे तिन्ही एकवटले तेथ शब्द ब्रह्म कवळले ते मिया श्री गुरु कृपा नमिले आदी बीज. आता अभिनव वाग्विलासिनी ते चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरू म्हणोनी विशेषे अत्यादरू विवेकावरी. जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टीसी फांटा फुटे मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी. का चिंतामणी जालिया हाती सदा विजयवृत्ती मनोरथी तैसा मी पूर्ण काम श्री निवृत्ती
ज्ञानदेवो म्हणे. म्हणून जाणतेने गुरु भजिजे, तेणे कृतकार्य होईजे. जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषती. का तीर्थे जिये त्रिभुवनी, तिये घडती समुद्रावगाहनी. नातरी अमृत रसास्वादनी, रस सकळ. तैसा पुढत पुढती तोची, मिया अभिवंदिला श्री गुरुची. जो अभिलषित मनोरुची, पुरविता तो. आता अवधारा कथा गहन, जे सकळां कौतुकां जन्मस्थान. की अभिनव उद्यान, विवेक तरुचे. नातरी सर्व सुखाची आदी, जे प्रमेय महानिधी. नाना नवरस सुधाब्धी, परिपूर्ण हे. की परमधाम प्रकट, सर्व विद्यांचे मूळ पीठ. शास्त्रजाता वसौट, अशेषांचे. नातरी सकळ धर्मांचे माहेर, सज्जनांचे जिव्हार. लावण्य रत्न भांडार, शारदेचे. नाना कथारूपे भारती, प्रकटली असे त्रिजगती. आविष्करोनी महामती, व्यासाचिये. म्हणोनी हा काव्यान रावो, ग्रंथ गुरुवतीचा ठावो. एथुनी रसान झाला आवो, रसाळपणाचा. देवीची ऐका आणि केक, एथुनी शब्दश्री सच्छास्त्रिक. आणि महाबोधी कोवळीक, दुणावली. एथ चातुर्य शहाणी झाली, प्रमेय रुचीस आले. आणि सौभाग्य पोखले, सुखाचे येथ. माधुरी मधुरता, शृंगारी सुरेखता. रूढपण उचिता, दिसे भले. एथ कलाविदपण कळा, पुण्यासी प्रतापू आगळा. म्हणोनी जनमेजयाचे अवलीळा, दोष हरले. आणि पाहता नावेक, रंगी सुरंगतेची आगळीक. गुणान सगुणपणाचे बीक, बहुवस येथ. भानुचेनी तेजे धवळले, जैसे त्रैलोक्य दिसे उजळीले. तैसे व्यासमती कवळीले, मिरवी विश्व. का सुक्षेत्री बीज घातले, ते आपुलिया परी विस्तारले. तैसे भारती सुरवाडले, अर्थजात. नातरी नगरांतरी वसिजे, तरी नागराची होईजे. तैसे व्यासोक्ती तेजे, धवळत सकळ. की प्रथम वयसा काळी, लावण्याची नव्हाळी. प्रगटे जैसी आगळी, अंगना अंगी. नातरी उद्यानी माधवी घडे, तेथ वनशोभेची खाणी उघडे. आदिला पासोनी अपाडे, जियापरी. नाना घनीभूत सुवर्ण, जैसे न्याहाळिता साधारण. मग अलंकारी बरवेपण, निवाडू दावी. तैसे व्यासोक्ती अलंकारिले, आवडे ते बरवेपण पातली. ते जाणोनी काय आश्रयिले, इतिहासी. नाना पुरतिये प्रतिष्ठे लागी, सानीव धरुनी आंगी. पुराणे आख्यान रूपे जगी, भारता आली. म्हणोनी महाभारती नाही, ते नोहेची लोकीतीही. येणे कारणे म्हणिपे पाही, व्यासोच्छिष्ट जगत्रय. ऐसी जगी सुरसकथा, जे जन्मभूमी परमार्था. मुनी सांगे नृपनाथा, जनमेजया. जे अद्वितीय उत्तम, पवित्रैक निरुपम. परम मंगलधाम, अवधारिजो. आता भारतकमळ परागू, गीताख्यू प्रसंगू. जो संवादला श्रीरंगू, अर्जुनेंसी.
आजचे वाचन येथे पूर्ण होत आहे. माऊलींच्या प्रत्येक ओवीत जीवनाला दिशा देणारे आणि अंतःकरणाला स्पर्श करणारे अमृततुल्य ज्ञान दडलेले आहे. या दिव्य ज्ञानयात्रेत आपण सर्वांनी एकत्र राहूया. तुम्हाला हे वाचन भावले असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा ज्ञानाचा प्रसाद आपल्या आप्तेष्टांपर्यंत शेअर करा. तसेच श्री ज्ञानेश्वरीच्या पुढील ओवींच्या वाचनासाठी चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत नक्की राहा. तोपर्यंत काळजी घ्या. रामकृष्ण हरी.